तर देहासी विटाळ आत्मा तो निर्मळ. म्हणजे विटाळ म्हणजे त्यावेळेला जो समाजामध्ये प्रॉब्लेम्स होते. आज तर आपण फक्त रेसिझम वगैरे बोलतो. त्यावेळेला तर स्पर्श करणं हा पण एक मोठा प्रॉब्लेम होता. त्या काळामध्ये सोयराबाई यांचं कसं महत्त्व होतं संत वाङ्मयामध्ये? सोयराबाई, तिच्या अभंगाची नाममुद्रा सोयरा येतं त्याप्रमाणे चोखयाची महार आहे. हं. आणि ती ते अभिमानाने सांगते. तिला आपल्या पतीबद्दल प्रचंड अभिमान आहे, भक्ती आहे, भाव आहे. आणि चोखोबाची महारी म्हणूनच ती अभंग लिहिते. म्हणजे ती आता असं आहे का, की एक सक्ती म्हणून, की नाही आता आपल्या नशिबात आलंच आहे, तर आपल्याला हे मान्यच करायचं? नाही, एक तर आहे ना, की समाजव्यवस्थेतनं ते अभिन्न नाही. हं, अतिशूद्र आहेत. हं. मग चोखोबा काय, त्यांचं अख्खं कुटुंब काय, महाराजचं कुटुंब आहे. वेशी बाहेरचे आहेत. देवळांच्या मध्ये यांना जाणं बंदी आहे. म्हणजे आज आपल्याला बाबासाहेबांनी एवढी मोठी क्रांती घडवल्यानंतर दलितांच्यासाठी जे सगळं केलं, अ, त्यामुळे आज आपल्याला त्याची कल्पना येणार नाही. पण त्यावेळेला हे किती उच्चतम पातळीला होतं. या सगळ्यांचं जीणं किती भयानक होतं. किती समाजामधनं त्या अस्पृश्यतेला असे वारकरी संप्रदायाने समतेचा भाव हा कसा निर्माण केला, हे सोयराबाईच्या अभंगात दिसतं, की अच्छा. ती म्हणते, की बाबा आणि ते तिला ती शक्ती मिळते. म्हणजे जे चोखोबांनी पण दिली आहे. चोखोबांचे पण अभंग हे समाजव्यवस्थेतल्या विटाळावर, त्यांच्या स्पृश्यतेवर प्रहार करतात. ते बदलत नाहीत. ती चॅलेंज करताना त्या बंडामध्ये क्रोध नाहीये. हं, हं. तुम्ही हे केलं मग मी ते करेन असं नाहीये. त्यातला विरोध जो आहे, हा विरोध हा त्याच्यातनं जाणारा आहे, अवशिष्ट आहे तो. अच्छा. तो त्या समाजाच्या मनाला फुंकर घालून तो बदलावायला भाग पाडतो. तो समाजापासून स्वतःला भिन्न करत नाही, तर त्या समाज व्यवस्थेमध्ये राहून, त्या वर्णाश्रम व्यवस्थेला स्वीकारून ईश्वरी साधनेच्या, भक्तीच्या साधनेने तो स्वतःला उन्नत करतोय आणि तो त्या समाजातलं शुद्धत्व निर्माण करतोय. कन्सेप्ट वेगळा आहे चोखोबांचा. हं, हं. आणि तोच कॉन्सेप्ट हा जसाच्या तसा हा चोख्याच्या महारीत म्हणजे सोयराबाईंमध्ये आहे. बायको आहे त्याची, हं, हं. पण चोखोबाचं सगळं कुटुंब संत आहे. म्हणजे हे आत्ताच्या सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, की आपण सुशिक्षित लोकांचं म्हणजे नामदेव, ज्ञानदेव वगैरेच काय किती झालं तरी देखील ते ब्राह्मण कुटुंबातनं जन्माला आलेले आहेत, जरी वाईट टाकलेलं असले तरी. पण इथे तर रक्तातनं काही वगैरे आलेलं किंवा बुद्धिजीवी समाजातनं वगैरे असं काही कुळ वगैरे नाहीये, गोत्र वगैरे नाहीये, हीन याती आहे. असं असताना अख्खं कुटुंब संत होतं. म्हणजे चोखोबा, अ, त्याची बहीण निर्मळा, तिचा पती बंका, चोखोबाची स्त्री, पत्नी सोहिरा, अ, त्याचा मुलगा. हे जर सगळे बघितले, तर हे सगळे संत आहेत आणि त्या सगळ्यांचे अभंग आहेत. पण चोखोबांच्या विचारांचं सुद्धा या सगळ्यांवरती आहे. सोहिरेचा अभंग ती वेटाळाबद्दल भाष्य करते. ती म्हणते, की "देहासी वेटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध." विटाळ कुठला होतोय? देहाचा होतोय. माझी सावली पडली होतोय. माझे काही तुम्ही माझ्या हातचं पाणी खाल्लं, अन्न खाल्लं, ह्याच्याने विटाळ होणार आहे. मी ईश्वराच्या जवळ स्पर्श केला तर विटाळ होणार आहे. हा देह आहे ना सगळा. इथलं काय? आत्मा तो निर्मळ शुद्ध. आत्म्याचा विटाळ गेला पाहिजे. तो निर्मळ झाला पाहिजे. देहीचा विटाळ देहीच जन्मला. किती सडेतोड भाष्य आहे बघ, की देहीचा विटाळ देहीच जन्म. जन्म कुठं होणार? जन्म ज्या देहातून होणार आहे स्त्रीच्या, ती त्या स्त्रीच्या देहातनं जो विटाळ जाण्याची जी योनी मार्ग आहे, त्याच्यातूनच जन्म होणार आहे. कुणाचा जन्म विटाळाच्या मधनं त्या नाही झालं. व्यवस्थेतून झाला नाही. निसर्गानेच केलंय ना ते यंत्रणा. विज्ञान, ते विज्ञान न बघता, त्यातलं ज्ञान न बघता, अज्ञानाच्या दंभावरती जी समाज व्यवस्था याच्यावरती विटाळ, स्पृश्यास्पृश्यता मानते, तिच्यावर हे अगदी लत्ताप्रहार आहे. हे सडेतोड भाष्य आहे. हे काय आपण म्हणूया मोठमोठ्या पंडितांना, कर्मकांडातल्या कर्मठ लोकांना
एका साध्या-सुध्या अशा शूद्र स्त्रीने जाब नुसता विचारलेला नाहीये, त्यांचं ज्ञान देते ती, मार्गदर्शन देते. 16 तो झाला कवणधर्म. जर विटाळत जन्म आहे, विटाळातूनच झालाय, तर देहाचा म्हणजे 16 काय त्याच्यात आहे देहामध्ये? काय 16 आणि ओवळ आहे? विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. विटाळा ज्याच्या स्थान आहे तोच उत्पत्तीचा असल्यामुळे देह कुठूनही दुसरीकडून निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनही पांडुरंगा वाणी तसे थोरी, विटाळ देहांतरी वसत असे. पांडुरंगाची थोरी जर तुम्हाला कळायची असेल, तर या देहातला विटाळ जो आहे, जो देह तुम्ही कवटाळून बसलाय, तो सोडायला लागेल. देहाचा विटाळ देहीच निर्धार, म्हणत तसे महारी चुकीच. देहाचा विटाळ हा देहाशी निगडीत आहे, आत्म्याशी नाही. पुन्हा चोखोबा, "उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय बोललासी वरली." देहाच्या विटाळावरचं थेट भाष्य करण्याची हिंमत ही चोखियाच्या महारीत आहे. ती असं म्हणते की वाऊगे घरदार, वाऊगा संसार, वाऊगे शरीर नाशिवंच. शरीर जे आपण वेस्ट म्हणतो, हे शरीर जे आहे ते वेस्ट आहे. ते खरं तर सगळ्या दुःखाचं कारण आहे. "एक नाम सार वाऊगा पसार, नामाची निर्धार तरती जनी." तू फक्त ईश्वराचं नाम घे. हे सगळं जे विटाळलेलं शरीर किंवा आजूबाजूच्या या शरीरातल्या सगळ्या ज्या काही वाईट-वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्यातून तू पार होशील. वाहुग्या त्या गोष्टी, वाहुग्या कल्पना, वाहुग्या ब्रह्मज्ञाना कोण पुसे. हे सगळं तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान हे सगळं वगैरे सगळं वावगं खोटं ठरणार आहे. कधी? जोपर्यंत त्याच्या नावाचं शुद्धता तुमच्यामध्ये येणार नाही. काय करायचंय ते ज्ञान जर मनात शुद्धता नाही? थेट ती प्रश्नच आहे तिचा. वाहुग्या उत्पत्ती, वाहुग्या शब्द अटी, वाहुग्या ज्ञान गोष्टी बोलू नका. ज्ञानाच्या गोष्टी कोण बोलतंय? हे सगळे ब्राह्मण, पंडित, पुजारी, हे सगळे जे काही मठाधिपती आहेत वगैरे, हे सगळ्या ज्या काही ज्ञान प्रसवतायत, तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगतायत. जर अंतःकरण जर शुद्ध आहे, ते जर त्यांच्यापर्यंत नसेल, तर या तत्वज्ञानाला काहीही किंमत नाही. वावगे ते. वावगे ते मन स्थिर नाही तरी. जर मनच भरकटत राहिलं, तेच जर स्थिर नाही झालं, मग काहीचा हरी मिळत आहे. कुठून त्यांना ईश्वर मिळणार? काय करायची तुमच्या मंदिरातली मूर्ती? हे विठ्ठल त्यांना चंद्रभागेच्या पलीकडून मंदिरात प्रवेश न करता त्या सगळे तो भेटतो ना. मत शुद्ध आहे. मला खरं तर त्या राऊळात जाऊन त्याच्या पायीवरती माझी इच्छा आहे. माझी कळकळ आहे अगदी त्यांना मी जायला नाही मिळत. चोखोबांना, पण त्यांना ते कधी जायला नाही मिळालं. पण मग तो त्यांच्यासाठी बाहेर येतोय ना. तो त्यांच्यासाठी येतोय. आणि वाऊगे ते बोले बोलणे तोवरी, म्हणत असे महारी चोखी आज. हे जे सगळं माझं बोलणं आहे, हे खोटं टाकून द्यावं, वावगं आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते तसं नाहीये. त्यातलं जे अंतर्मन आहे ते शुद्ध आहे. त्यातला भाव जो शुद्ध आहे, त्यातलं सांगणं जे शुद्ध आहे, ते जर तुम्हाला कळलं, तर तुम्हाला चोख्याची महारी काय सांगते ते कळलं. आणि हे तिचं जे सामनं आहे समाजाला. एक उदाहरण देतो, की अर्थात हे लोककथेतलं आहे, वारकरी संप्रदायातलं, पण धर्माच्याशी संगत आहे. अच्छा. एक महत्वाची मला इथे टिप्पणी करायची आहे, की वारकरी संप्रदाय हा सनातन हिंदू धर्म, वेदधर्म, स्वर्णाश्रम धर्म याला विरोध नाही करत आहे. याला विरोधी नाहीये. तो बंड नाही करत आहे. तो या सगळ्यामधली मलिनता जी आहे, या सगळ्यामधलं अशुद्धपण आहे, या सगळ्यामधली जी घाण आहे, ती बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तो या सगळ्यापासून वेगळा नाहीये. तो सगळ्यांना मानतो. किंबहुना वेदांचा, शास्त्रांचा उच्चार केला पाहिजे वगैरे सगळ्यांच्या अभंगात आलाय. पण त्यांचं असं म्हणणं आहे, की त्या वेदाचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये, तो आम्हा संत परंपरेला कळला. त्यामुळे त्या सगळ्या सनातन धर्मातलं सौंदर्य, त्यातले पावित्र्य, त्यातली भक्ती, त्यातलं जे चांगलं आहे, ते मलिन झाले ते मलिन बाजूला जाऊन ते समाजाला सगळ्या शिकवलं पाहिजे, हे वारकरी धर्माचं आहे. आणि त्यामुळे एक कथा सांगतो, की इंद्राकडे अमृत असतं. अमृत देवांचा राजा आहे. देवांना अमृत मिळालं समुद्रमंथनातून. तर त्या अमृताला विरजण लागलं. म्हणजे ते अमृत खराब झालं. तर असं कधी होणार नाही, पण कल्पना आहे, की अमृत घाणेरडं झालं. तर आता ते शुद्ध झालं पाहिजे. देवानी कसं प्राशन करणार? ते शुद्ध झाल्याशिवाय देव अमृत प्राशन करतात, तर ते शुद्ध झालं पाहिजे. तर
ते विचारताना इंद्राला असं सांगितलं जातं, की "तू चोखोबाकडे जा. त्याने त्याची बोटं त्या अमृतात घातली ना, की ते अमृत शुद्ध." कथा ही लोककथा असेल, पण ती ज्ञानदेवांकडे जा, नामदेवांकडे जा, एकनाथांकडे जा असं नाही म्हणत. ती म्हणते, की चोख्याची बोटं त्या अमृतात जर गेली, तर ते अमृतही शुद्ध होईल. समाजातलं शुद्ध करण्याचं काम जे आहे, तेच चोखामेळा करताहेत आणि मन शुद्ध होतायत. त्यामुळे त्यांचं अंतःकरण हे सर्वांपेक्षा शुद्ध आहे. त्याच्यात अमृतालाही शुद्ध करण्याचं सामर्थ्य आहे. लोककथेतला भाव काय? चोख्याच्या महारीच्या अभंगातला भाव काय? या सगळ्या भावामधलं जे महत्त्व आहे, ते आपल्या लक्षात येतं. तर त्यांच्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे कर्ममेळा, राइट? त्यांनी जातीभेदाविरुद्ध त्यांनी बंडखोर केला, असा पण उल्लेख केलेला आहे. तर त्यांचं काय कर्ममेळ्याचे अभंग कमी आहेत. चोखामेळा यांचं विटाळाच्या अगेन्स्ट बंड किंवा त्याच्याबद्दलचं भाष्य, चोखियाच्या महारीचं म्हणजे सोयराबाईंचं भाष्य, निर्मळा त्याची बहीण तिचं भाष्य, त्या सगळ्यांनी याच्यावरती लिहिलंय. पण कर्ममेळा जो आहे तो आगपाखड करतो. त्याच प्रत्येकाचा स्वभाव आहे. तो या समाजाने हे केलं नाही पाहिजे. तो चॅलेंज करतो समाजाला. तो त्या विटाळालाही चॅलेंज करतो. मुळात ही जी कुणाला तरी अभद्र मानणं, कुणाला तरी टाकीव म्हणणं, कुणाला तरी अस्पृश्य मानणं, हे किती भीषण आहे, घाणेरडं आहे. हे चोखोबापासून सगळ्या परिवाराचं बोलतं आणि संत वाङ्मयामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये ते सगळे पूजनीय का होतात? कारण त्यांनी हे भाष्य केलं. त्यांनी समाजाला हे शिकवलं, की हे वाईट आहे. जे वाईट आहे ते समाजासमोर वाईट आहे म्हणून बोललं पाहिजे. आपली भूमिका मांडली पाहिजे. समाजाला ते वाईट आहे हे कळवून दिल्यानंतर, ते चांगलं होण्यासाठी काय केलं पाहिजे हेही सांगितलं पाहिजे. साधू संतांचं काय किंवा वारकरी संप्रदायाचं काय काम हेचच आहे, की त्यांनी त्या समाज व्यवस्थेवर बोट ठेवलं त्यातले जे वाईट गोष्टी आहेत त्याच्यावरती, पण त्याला मार्गही दाखवला. भक्तीचा मार्ग दाखवला, एकत्वाचा, समतेचा मार्ग दाखवला. त्याला काय केल्याने प्रत्येक माणूस उन्नत आता माणसाने उन्नती व्हावी, आपण आत्मोन्नती करावी, आपण मोक्षापर्यंत जावं. अगदी प्राचीन काळापासून वेदशास्त्रांपासून काय किंवा अगदी बौद्ध धर्म, गौतम बुद्ध सुद्धा तथागत, भगवान बुद्ध, ते सुद्धा आत्मोन्नतीचाच मार्ग. आपण धम्मं शरणं गच्छामि. धर्मच आहे. भागवत धर्म, धर्म आहे म्हणजे धर्माला तुम्ही टाकून नाही चालत. संघम शरणं गच्छामि. आपल्याकडे भारतीय परंपरेतलं ज्ञान हे सगळं पूरक आहे एकमेकांना, की सहनावतु सहनौ भुनक्तु. सगळ्यांनी एकत्र या. संघम शरणं गच्छामि. तुम्ही सगळेजण एकत्रच झालं पाहिजे. अगदी याच्यात सोयरा वेगळं काही सांगत नाही. ती म्हणते, की "अवघा रंग एक झाला रंगी रंगला शिर." सगळे रंग एक आले. श्रीरंगाचा रंग झाला. आता काय झालं? "मी-तू-पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया." मी-तू-पण संपलं. माझं काही अस्तित्व आहे. मी ते हीन असेल, उच्च असेल, नीच असेल, स्पृश्य असेल, अस्पृश्य असेल, हे सगळे भेदच गेले. नाही भेदाचे कारण पळून गेले कामक्रोध. म्हणजे कामक्रोध हे पळाले. भेदाचं काही आता कारणच उरलं नाही. कामक्रोध निघून गेले. मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. पंढरीच्या रायाने सगळ्यांना एकवटलं. हे आता भेदाभेद सगळे संपले. म्हणजे ती म्हणताना असं म्हणते, की पाहता पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महात. मी त्या पाहता, पाहता त्या विठ्ठलाला पाहता, पाहता मी किती दूर गेले. खरं तर ती समाजात आहे. त्या व्यवस्थित आहे. पण ती आत्मोन्नतीच्या मार्गावर तिचा किती उन्नत गेली, ती किती पुढे गेली, की तिचा मोक्षापर्यंत गेली. तिचा उद्धार झाला. ती त्या समाज व्यवस्थेच्या मुख्य व्यवस्थेत आली. त्या संतांच्या घरी म्हणजे चोखोबाच्या घरी सगळे संत अंगणामध्ये पंगतीने जेवत. आणि ते म्हणजे तिने एका जेवणावर म्हणजे तिने असं दशेबद्दल बोललंय, की "आमची तो दशा विपरीत झाली, कोण आम्हा घाली पोटामध्ये."
चोखोबा गेल्यानंतरचं तिचं भाष्य. आमचे पालन करीला वा कोण, तुझं बी न जाणं तुझे आता. की चोखोबा आता आम्ही कोणाकडे तू आम्हाला आता पोटाशी कोण धनी, आम्हाला कोण मार्ग दाखवेल? तर तो तू आहेस, विठ्ठल आहेस. कळेल ते करा तुमचे उचित, माझी तो नीत निवेदली. मी रोज सांगणार, हेच सांगणार तुला. तुला काय करायचंय ते कळतंय ना, मग ते तू कर. सोयरा म्हणे माझा जीव प्राण तुम्ही, आणिक तो आम्ही कुठे जावे. आम्हाला समाजामध्ये कोण विचारणार आहे? तू ईश्वर, तूच जर आम्हाला टाकलं तर नाही. तू आत्ता आम्हाला स्थान देतोयस ना, म्हणून आमचं मोठे आहे. तिने चोखोबाला छळलं, जसं कर्ममेळा म्हणतोय, भंडारा उठतोय. चोखोबाला लोकांनी छळलं आणि खूप छळलं. तिच्या स्वतःच्या अभंगात आलेले आहेत, की पंढरीचे ब्राह्मणे चोख्यासी छळिले, तया लागी केले नवरदेवे. चोख्याला छळलं, हं. देवाने नवल केलं. चमत्कार घडवला. काय झालं? सकळ समुदाव चोखियाचे घरी, रिद्धी सिद्धी द्वारी तिष्ठताती. अख्खा समाज जो आहे तो चोखोबाच्या दरवाजात येऊन जेवतो. साधं जेवण असेल, गरिबाचं जेवण असेल, काहीतरी मीठ भाकर असेल, चटणी भाकर असेल, एखादा भात असेल रांधलेला नुसता. काहीतरी श्रीमंताचं अन्न ना. पण सगळा समुदाय हा चोखोबाच्या अंगणामध्ये बसून जेवतो आणि रिद्धी-सिद्धी म्हणजे त्या सगळ्या लोकांच्या प्रतिभा, बुद्धी या सगळ्या एकवटतात तिकडे तिष्ठताती. रंगमाळा सडे गुढिया तोरणे आनंदे कीर्तने वैष्णवाचे. काय रूप आलंय चोख्याच्या एका झोपडीला, की त्याला असंख्य रंगमाळा सडे, सडे आहेत, गुढिया आहेत, तोरणं आहेत. आनंद कीर्तन वैष्णवाचे सगळ्या वैष्णव कीर्तन गात आहेत त्याच्या दरवाजात. असंख्य ब्राह्मण वैसल्या पंगती, विमानी पाहती सुरवर. असंख्य ब्राह्मण बैसल्या पंगती. ब्राह्मण सगळे बैसलेत. कोण आहे ते ब्राह्मण? सगळे आहेत. आता ब्राह्मण ते उरले नाहीयेत ना. म्हणजे ब्रह्मजानातीच हा ब्राह्मण आहे. सगळ्या अभंगांमध्ये अनेक संतांनी ब्राह्मणाची व्याख्या केली आहे. ते सगळे ब्राह्मण आता पंक्तीला बसलेत आणि सुरवर विमानातून पाहतायत. ईश्वर सुद्धा विमानातनं पाहतायत. पुढे ती जाऊन असं म्हणते, की तो सुख सोहळा दिवाळी दसरा, ओवाळी सोयरा चोखी असे. सूळ म्हणजे एक प्रसंग सांगतो, की जनाबाईला सुळावर चढणं. अच्छा. कशाला? तर तिच्या घरी रात्री देव राहिला. पहाट झाली. काकड आरतीला निघायचं म्हणून पटकन निघाला. हार कंठी तिकडे राहिला. तर तो कंठा तिने जनीने चोरला कारण तिच्या घरी सापडला आणि तिच्यावर आळ आला चोरीचा. तिला मग सुळावर चढवण्यासाठी. तर लगेच थाव ईश्वराची केली. त्या सुळाचं पाणी झालं. आपल्या भक्तांची काळजी तो किती घेतो? तो चोखोबाची काळजी किती घेतो? तो महारांची काळजी किती घेतो? तो गणिकेची काळजी किती घेतो? हे सगळं संतांच्या अभंगात आपल्याला दिसतंय. ते ईश्वराचं भक्ताप्रती असलेलं त्याचं जे ओढ आहे, वेगळं आहे ना. इथे भक्त आणि मुळात पहा ना, विठ्ठल विटेवर कशासाठी आला? तो पंढरीचासाठी आला, भक्तासाठी आला. म्हणजे त्याचं प्रकट होणंच भक्तासाठी आहे. त्यामुळे भक्त त्याच्याकडे ज्यावेळेला चालायला लागतात, त्यावेळेला तो त्याच्यासाठी आसुसलेला असतो. भेटीसाठी म्हणजे त्याच्यासाठी पूजा-अर्चा काही नाहीये. बघा ना, दर्शन हेच त्याचं पवित्र. नुसतं त्या पांडुरंगाला 2 डोळ्यांनी बघितलं, त्याची पूजा सगळी झाली. त्याचं कळसाचं दर्शन घेतलं, पूजा झाली. त्याचं तीर्थक्षेत्र डोळ्यांनी पाहिलं, पूजा झाली. वारकरी संप्रदायाच्या पूजेच्या, आचाराच्या, म्हणजे काही-काही कर्मकांड असतील हे. पण एकंदरीत त्यातलं जे भावविश्व आहे, त्या भावविश्वामध्ये विठ्ठल एकरूप झालाय आणि तो संतांच्यामध्ये सुद्धा एकरूप झाला. चोख्याच्या महारीच्या अभंगामध्ये ती एकत्वाची जी भूमिका आहे. मी पुण मी तू पण गेले वाया पाहता पंढरींच्या राया. आनंद आहे ना. हा आनंद या लोकांच्या आयुष्यात संत परंपरेमुळे किंवा वारकरी संप्रदायाने भागवत धर्माने दिला म्हणून आला. नाहीतर तो आनंद त्यांच्या आयुष्यात कसा आला असता? आणि त्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये म्हणजे तिला कल्पना आहे की ती चोखोबाची महारी आहे. पण तिला त्या पूजेचा आनंद, त्या उत्सवाचा आनंद, त्या विठ्ठल भक्तीचा आनंद, ती तो त्या इतरांसारखा समाजासारखाच म्हणते ना. हं. ती म्हणतानाच म्हणते, की "येई येई गरुडध्वजा, येई येई गरुडध्वजा विटेसहित करीन पूजा." तिला पूजा करायला देणार आहेत का? तिला त्या मूर्तीशी जाणार आहेत का? देणार आहेत का तिच्या पायावर डोकं ठेवायला? ते काही नाही ना. पण ती ते भोगते, उपभोगते, ते आनंद भोगते.
तो तिचा जीवलगच झालेला आहे हा विठू. येई येई गरुडध्वजा विटेसहित करीन पूजा, धूप दीप पुष्पमाळा तुझ समर्पू गोपाळा. पुढे ठेवून या पानं वाडी कुटुंबी ते अन्न. आम्ही जे खातो आहोत तेच अन्न तुझ्या मी पानासमोर वाढतेय. तुम्हा योग्य नव्हे ते देवा, गोड म्हण करून या जेवा. मला माहिती आहे की तू पंचपक्वान्नाचा मानकरी आहे. तुला 56 भोगाचा स्वामी आहेस. माझं साधं उष्टी खरकटीसारखं अन्न जे आहे, ते कसं तुला चालेल? मला माहिती आहे, याची कल्पना आहे मला. पण तू गोड मागशील ना, गोड मानून या जेवा. विदुरा कारण मला माहिती आहे की विदुरा घरच्या पातळ कण्या, खासी माय बाप धन्या. पहा म्हणजे तिला धर्म, शास्त्र, पुराण हे सगळं कुठे म्हणजे ही आवड निर्माण केली ना या कीर्तनांमधनं. ते तिला माहिती आहे. विदुरा घरच्या पातळ कण्या, खासी माये बाप धन्या, द्रौपदीच्या भाजी पाना, तृप्ती झाली नारायणा. तू द्रौपदी वनवासात असताना तिने नुसती भाजी वाढली त्याच्यानेही तू तृप्त झालास. तो विदुराच्या पातळ कण्या होत्या एकदम ते नुसत्या कण्याच होत्या. भात कुठे होता तो? धान्य नव्हतं तसं. ते कण्याच होत्या तरी देखील तू त्याच्यावरती खुश झालास. तैसी झाली येथे परी म्हणे चोख्याची वाट. तसंच ना झालं. तू संतांच्या मुखाने जेवतोयस. माझ्या हातचं खातोयस, माझ्या कुटुंबाच्या हातचं खातोयस. आपण त्यावेळचा समाज ज्यावेळेला तो या अस्पृश्यांची सावली सुद्धा पडलेली त्यांना चालायची नाही. म्हणजे एकनाथांचा मी मुद्दामून उल्लेख करेन कारण ते ब्राह्मण आहेत. ते नंतरच्या काळातले जरी असले 15व्या शतकातले, तरी एकनाथ म्हणजे खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारागरी जीवला, की लोकांनी सांगितलं की आज म्हणजे त्यांना पण छळलं ना, ब्राह्मण असताना सुद्धा त्यांना छळलं. ते वाईट टाकलेले होते, ज्ञानपंडित होते, चांगल्या कुटुंबातले होते, पण छळलं त्यांना. प्रत्यक्ष त्यांच्या मुलाने छळलं, हरिपंडिताने सुद्धा छळलं. फक्त तो स्वतःला त्याला घराबाहेर जायला लागलं, कारण घर त्यांचं होतं म्हणून. पण ते जर समजा उलटं असतं, म्हणजे हरिपंडिताचे पुत्र म्हणून एकनाथ असते, त्यांनी नक्की घराबाहेर पाडलं असतं. एकनाथांचं जे सगळं विश्व आहे, ते या समाज व्यवस्थेच्या अस्पृश्यतेच्या झगडण्यासाठी. ब्रह्मतत्वातलं जे आहे ते आणि ते पुढे जाऊन म्हणजे चोखोबा काय, ही चोख्याची महार सोयराबाई काय, यांच्या अभंगावरती पुढे जाऊन एकनाथांचा पिंड पोचला. एकनाथ नंतरच्या काळात. पण तेही त्या समाज व्यवस्थेवरती भाष्य करतात. ते ज्यावेळेला त्यांच्याकडे श्राद्धाला ज्यावेळेला ब्राह्मण नकार देतात, की तू ये असं अशा पद्धतीने सगळ्यांचं हे करतो, आम्हाला तुझ्याकडे यायचं नाही. त्यावेळेला ते त्या महारवाड्यात जातात, सगळ्या महारांना घेऊन येतात आणि त्यांच्या पुढे सगळ्या त्यांना श्राद्धाचं जेवण वाढतात, ब्राह्मण भोजन घातल्यासारखं. ते ज्यावेळेला त्यावेळेला एक चमत्कार असं दाखवलेला आहे, की ते सगळे ब्राह्मण लोकं ज्यांनी नाकारलंय ते आडून पाहत असतात. त्यांचे पूर्वज पितर जे गेलेले आहेत, ते पितर आत्ता त्यांना त्या महारवाड्यातले महार दिसत नाहीत. आपले पितर तिकडे जेवतायत एकनाथांच्या घरी असं त्यांना भास होतो. समाज व्यवस्थेतलं भाष्य संत वाङ्मयामध्ये, तिथल्या लोककथांमध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये हे जे सगळं आपल्याला दिसतं, मला असं वाटतं, की स्त्रिया आणि शूद्र जे सर्वात अन्याय समाजाने ज्यांच्यावर केला, त्याच समाज व्यवस्थेमध्ये त्यांना मानाचं स्थान प्रस्थापित करण्याचं काम संत वाङ्मयाने केलं. भक्ती परंपरेने केलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेल्या वारकरी संप्रदायाने केलं. In a swank way, that's how we roll. Chasing